नमस्कार मित्रांनो, विधानसभा निवडणूक 2024 त्यासाठी भाजपसाठी महायुतीच्या प्रचारासाठी खुद्द नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये एकूण 7 ठिकाणी सभा, 4 तासाहून अधिक भाषण. परंतु या पूर्ण वेळेमध्ये मोदी ज्या पवार आणि ठाकरेंना पाण्यात बघतात त्यांच्याबद्दल शब्द सुद्धा काढायला तयार नाही. नेमकं मोदी पवार ठाकरेंना घाबरलेत की लोकसभेतील पराभवामुळे त्यांनी धसका घेतलाय? नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. तर मित्रांनो, एकूणच नरेंद्र मोदी म्हटले की महायुती आणि भाजपचे फायर ब्रँड. कधी काळी नरेंद्र मोदींची लाट 2014 मध्ये या भारतामध्ये आली. गांधी कुटुंबियांना जेवढं प्रेम आणि जितका विश्वास या भारताने दाखवला तेवढंच प्रेम, किंबहुना त्याहून अधिक प्रेम नरेंद्र मोदी यांना दाखवला. देशामध्ये पहिल्यांदाच काँग्रेस सोडून कोणीतरी दुसरा पक्ष आता सत्तेमध्ये बसत होता. काँग्रेस सोडून आणि गांधी सोडून कोणीतरी पहिल्यांदाच आता भारतामध्ये फेमस होत होतं आणि ते म्हणजे नरेंद्र मोदी. 2014 मध्ये मोदी लाट अशी आली की भल्या भल्यांची वाट लागली आणि मोदी ज्या ज्या राज्यात गेले त्या त्या राज्यामध्ये भाजपला विजय मिळायला लागला. तशीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील घडली आणि तब्बल 122 जागांवरती भाजपला विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळाला. एवढा मोठा विजय भाजपला कधी नव्हे तो मिळालेला होता आणि अर्थातच या सगळ्यांना जबाबदार होता तो म्हणजे मोदींचा करिश्मा. मग मोदींच्या सभा आणि मोदींचं वक्तृत्व हे त्यावेळी खूप गाजलं. परंतु नंतरच्या काळामध्ये लाट हळूहळू ओसरत गेली आणि मोदींचा करिश्मा कुठेतरी कमी होत गेला. 2019च्या निवडणुकीपर्यंत तो बऱ्यापैकी कमी झालेला दिसला आणि उद्धव ठाकरे यांनी 2014 मध्ये वेगवेगळी निवडणूक लढवताना सुद्धा मोदी शहा असूनही आपला स्वतःचा करिश्मा जिवंत ठेवलेला होता. आता निवडणूक 2024ची आली. लोकसभा निवडणूक यापूर्वीच आता पार पडलेली आहे आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला महाराष्ट्राने जबर धक्का दिलेला आहे. 2014 मध्ये अख्खा महाराष्ट्र भाजपच्या पाठीशी उभा राहिला. कधी नव्हे एवढे खासदार भाजपचे निवडून दिले. 2019लाही महाराष्ट्र भाजपच्या पाठीशी उभा राहिला. परंतु 2024 मध्ये जातीय समीकरण बिघडल्यामुळे, वेगवेगळ्या नेत्यांच्या बोगस वक्तृत्वामुळे आणि सगळे भ्रष्टाचारी सोबत घेतल्यामुळे भाजपची मोठी नाचक्की झाली. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनावरती लाठी हल्ला झाल्याने मराठा समाज हा भाजपवरती नाराज झाला आणि एकूणच या सगळ्यांचं मतितार्थ म्हणजे भाजपला या राज्यामध्ये मोठा पराभव स्वीकारावा लागला. आता तुम्ही म्हणाल भाजप तर सत्तेत बसलाय, मग पराभव कसा? तर एकूणच 22 जागांवरतून 9 जागांवरती येणं हा कुठेतरी पराभवच म्हणावा लागेल. मग लोकसभेमध्ये खुद्द नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये आले तरी सुद्धा मोदींचा करिश्मा चालला नाही आणि जितके मोदींचे भाषण झाले, ज्या ज्या ठिकाणी सभा झाल्या त्या त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार हा पडला. मग नेमकं असं काय घडलं होतं त्यावेळेस? तर नीट समजून घ्या. नरेंद्र मोदी जेव्हा लोकसभेच्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत होते त्यावेळेस त्यांच्या टार्गेटवरती 2 लोक होते. एक म्हणजे शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे. अत्यंत खालच्या भाषेमध्ये जाऊन सुद्धा यांच्यावरती टीका झाली. कुठेतरी भटकती आत्मा असं वक्तव्य केल्यानंतर नरेंद्र मोदींना बराच टीकेचा सामना करावा लागला. एका सगळ्यात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाचा पंतप्रधान जेव्हा आपल्या विरोधी पक्षाच्या नेत्याबद्दल अशी भाषा वापरतो तेव्हा त्या पंतप्रधानाची लायकी काढायला सुद्धा देश विसरला नाही. आणि एकूणच काय, पवारांवरती केलेली टीका भाजपच्या फायद्याची नव्हे तर भाजपच्या तोट्याची ठरली. एकूणच भाजपच्या विरुद्ध दिशेला वारं फिरलं आणि पवारांनी त्याचा नक्कीच फायदा घेतला. दुसऱ्या बाजूला ज्या पक्षासोबत आपली कायमची मैत्री आहे, नैसर्गिक मैत्री आहे, ज्या पक्षाचं बोट धरून भाजप या महाराष्ट्रामध्ये आली, वाढली आणि सत्तेत बसली, त्या शिवसेनेला सुद्धा धोका द्यायला भाजपने मागे पुढे बघितलं नाही. धोका देण्यापर्यंत ठीक होतं, परंतु त्यानंतर पक्षामध्ये उपी फूट पाडणे, त्या पक्षाच्या फुटीसाठी कारणीभूत ठरणे हे सुद्धा पातक भाजपने केलं. हे केल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावरती नकली शिवसेना असा शिक्का मारायला मोदी विसरले नाही आणि एकूणच काय, ज्या शिवसेनेवरती मराठी माणसाने प्रेम केलं, जी शिवसेना म्हणजे मराठी माणसाचा स्वाभिमान, अभिमान होता, त्या शिवसेनेवरती भाजपने केलेल्या टीकेमुळे
कुठेतरी मराठी माणूस दुखावला गेला. खरं तर शिवसेनेला लोक मतदान करतील की नाही हा नंतरचा भाग, परंतु शिवसेनेवरती प्रेम करणारे लोक नक्कीच या महाराष्ट्रामध्ये प्रचंड जास्त आहे. बाळासाहेब ठाकरे हे कधी स्वबळावरती सत्तेत बसले नसतील, परंतु बाळासाहेबांवरती प्रेम करणारा एक मोठा वर्ग या महाराष्ट्रामध्ये आहे. खरं तर शिवसेनेला मतदान जरी कमी होत असलं तरी शिवसेनेबद्दल पॉझिटिव्ह विचार असणारे आणि शिवसेनेवरती प्रेम करणारे, आत्मीयता असणारे आणि भावनिक जोडल्या गेलेले खूप मराठी माणसं या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि अशा शिवसेनेला नकली शिवसेना म्हणणे, उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवणे, या सगळ्या गोष्टी कुठेतरी भाजपला आणि नरेंद्र मोदींना महागात पडल्या. आणि याच गोष्टीमधून शिकून आता नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुकीमध्ये आता कुठेही पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल शब्द काढायला तयार नाही आहे. एकूण 7 सभा झाल्या, 4 तासाहून अधिक भाषण झालं, तेही खुद्द महाराष्ट्रामध्ये. विरोधात कोण आहे तर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी. आणि असं असून देखील मोदी कुठलीही व्यक्तिगत टीका यावेळी करत नाहीये. कदाचित त्यांच्या सर्वे केलेल्या एजन्सीजनी आणि त्यांना सल्ला देणाऱ्या सल्लागारांनी हे सांगितलेलं दिसतंय की हा महाराष्ट्र आहे भाऊ, या महाराष्ट्रामध्ये आम्ही तुमच्या विकासाच्या गप्पा ऐकून घेऊ, आम्ही तुम्ही फेकलेलं ऐकून घेऊ, परंतु या महाराष्ट्रामध्ये येऊन मराठी माणसावरती खालच्या स्तरावरती केलेली टीका हा महाराष्ट्र सहन करणार नाही. कदाचित असा कुठला तरी मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचलेला असावा. आणि म्हणूनच आता नरेंद्र मोदी ठाकरे आणि पवारांवरती शब्द सुद्धा काढायला तयार नाही. येणाऱ्या काळामध्ये जसं जसं निवडणूक जवळ येईल त्या वेळेला काय काय घडेल याच्या अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत देऊच. परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.